नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघा हे डेझी फ्लावरचे सुंदर असं हेअरबँड बघणार आहेत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। बघा हा येलो कलरचा धागा घेतला, त्यानंतर मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे। याच्यात 6 सिंगल खांब करून घ्यायचे। एक झाला, 2 3 4 5 आणि हा लास्टला 6। बघा 6 सिंगल खांब करून झाले। हा धागा असा ओढून घ्यायचा आहे। बघा मॅजिक सर्कल झाल्यानंतर पहिल्याच खांबावरती स्लिप स्टिचने जॉईन करायचे। बघा या प्रकारे। त्यानंतर एक साखळी घेऊन प्रत्येक एक खांबावरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे। 2 झाले बघा। तीन 4 5 6 7 8 9 आणि 10, लास्टला 11 12। बघा 12 झाल्यानंतर पहिल्याच साखळीवरती स्लिप नॉटने बंद करायचे ते। बघा स्लिप नॉटने। त्यानंतर एक साखळी घेऊन धागा कट करून घेणार आहेत आपण। बघा या प्रकारे। त्यानंतर हा एक्स्ट्राचा धागा आहे बघा, तो इथून असा वरती घ्यायचा, जो आपण मॅजिक सर्कल बंद करताना साईडने ते बाहेर, म्हणजे आपण जे फुलं बनवू त्याच्यामध्येच हा विणता येईल। बघा या प्रकारे हा एक बनवले। या प्रकारे आपण अजून 6 बनवून घेऊ, म्हणजे हे आपल्याकडे 7 होतील। तुम्हाला जेवढं छोटं करायचं त्या प्रकारे तुम्ही हे छोटे बनवू कमी घेऊ शकता। ते लांब बनवायचं असेल तर जास्त त्या प्रकारे घेऊ शकता ते। तर बघा आता व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आपण। त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची व्हाईट कलरच्या धाग्याला। बघा या प्रकारे गाठ बांधली। त्यानंतर इथे असं जॉईन करून घ्यायचं आपल्याला। बघा या प्रकारे। त्यानंतर एक साखळी जॉईन करून घ्यायची, वरती 2 साखळी घ्यायची। बघा 1 आणि 2 साखळी घेतल्यानंतर आता आपल्याला 3 ट्रिपल खांब करायचे। तर बघा 2 वेळेस सुईला लपेटल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये, बघा पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे। बघा या प्रकारे। एक झाला, सेम स्टिचमध्ये 2, अजून एक ट्रिपल खांब पुढच्या स्टिचमध्ये करायचे। बघा पुढच्या स्टिचमध्ये एक ट्रिपल खांब केला। त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्यात। बघा 1 2 साखळ्या घेतल्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप नॉटने जॉईन करायचे। बघा या प्रकारे। बघा या प्रकारे आपली एक पाकळी झाली। बघा त्यानंतर परत आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्यात। बघा 1 आणि 2, हे एक्स्ट्राचे धागे पण यामध्येच आपल्याला विणण्यासाठी घ्यायचे। बघा त्यानंतर 2 ट्रिपल खांब पुढच्या स्टिचमध्ये करून घ्यायचे। बघा 2 मधनं काढायचे। बघा या प्रकारे
सेम स्टिचमध्ये दुसरा ट्रिपल खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये तिसरा ट्रिपल खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 साकळ्या घ्यायच्यात, 1 आणि 2 सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचे. बघा या प्रकारे. त्यानंतर दोन साकळ्या घ्यायच्या. बघा पुढच्या स्टिचमध्ये 2 ट्रिपल खांब एकाच जागेवर करून घ्यायचे. तर बघा 2 ट्रिपल खांब एकाच जागेवर झाले. तिसरा ट्रिपल खांब पुढच्या स्टिचमध्ये करायचे. त्यानंतर 2 साकळ्या करून घ्यायच्या. सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप नॉटने जॉईन करायचे. त्यानंतर 2 साकळ्या घ्यायच्या. पुढच्या स्टिचमध्ये 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे. बघा 2 झाले. तिसरा ट्रिपल खांब पुढच्या स्टिचमध्ये करायचा आहे. त्यानंतर 2 साकळ्या घ्यायचे. सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप नॉटने जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर परत 2 साकळ्या करायचे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला ट्रिपल खांब करायचे 2. बघा 1 झाला. दोन झाले. पुढच्या स्टिचमध्ये तिसरा करायचा आहे. हा तिसरा ट्रिपल खांब. बघा या प्रकारे तिसरा झाला. त्यानंतर 2 साकळ्या घ्यायच्या. सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करायचं. परत 2 साकळ्या घ्यायच्या. पुढच्या स्टिचमध्ये 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे. 1 झाला. त्यानंतर हा 2. पुढच्या स्टिचमध्ये तिसरा करायचं आहे. बघा हे 3 झाले. त्यानंतर 2 साकळ्या आणि इथे स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचे. बघा या प्रकारे. त्यानंतर 1 साखळी घ्यायची, धागा कट करून घ्यायचे. बघा या प्रकारे एक फूल दिसेल. त्यानंतर हा जो धागा आहे हा इथेच असा हाईड करून घ्यायचा. बघा दुसरा अजून एक घ्यायचा आहे. त्यानंतर एक गाठ बांधायची. बघा त्यानंतर जॉईन करून घ्यायचं इथे असं. एक साखळी घ्यायची. बघा 2 चेन घ्यायच्या. त्यानंतर ट्रिपल खांब करायचे पहिल्याच
सोडून दुसऱ्या स्टिचमध्ये ट्रिपल खांब करून घ्यायचे एक, बघा एक सोडून पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला ट्रिपल खांब करून घ्यायचे 2, एक झाला बघा. त्यानंतर हा 2, पुढच्या स्टिचमध्ये तिसरा ट्रिपल खांब करून घ्यायचे बघा. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्यात, 1 2 साखळ्यानंतर सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्यात बघा, 1 2 साखळ्या बघा, 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण ही दुसरं फुल्याला जोडणार आहेत. तर बघा, जोडताना ज्या साईडने जोडायचे ते घ्यायचं. त्यानंतर असं वरच्या साईडने धरायचं. हे 3 खांब आहेत, तर आपण 3 खांबांना हे जोडणार आहेत. तर बघा, सुईला इथून असं फुलाच्या वरच्या साईडला बघा जी साखळी तिथून टाकायचं या प्रकारे. त्यानंतर धाग्याला एकदा अडकावायची सुईला बघा मागच्या साईडने. त्यानंतर जिथे खांब करायचे तिथून एकदा सुईला टाकून पुढच्या साईडने धागा असा ओढून घ्यायचा बघा. या प्रकारे झालं पाहिजे. त्यानंतर पहिल्या दोघांमधनं काढून घ्यायचं बघा. त्यानंतर त्या दोघांमधनं म्हणजे हा जो धागा आहे त्यामधनं आणि फुलाच्या वरच्या साईडच्या चेनमधनं काढून घ्यायचे बघा. त्यानंतर लास्टला दोघांमधनं काढून घ्यायची सुई बघा. या प्रकारे जोडलं जाईल फूल बघा. पुढे पण दाखवते. तर बघा, पुढच्या साईडच्या खांबाच्या बरोबर वरती जे आहे तिथून सुई टाकायची खाली. त्यानंतर इथून एकदा गुंडाळून घ्यायचं. जिथे खांब करायचे तिथून एकदा सुई टाकायची. पुढच्या साईडने असं ओढून घ्यायचे बघा. त्यानंतर पहिल्या दोघांमधनं काढून घ्यायचं. त्यानंतर नंतरच्या दोघांमधनं काढून घ्यायचं हे बघा. आणि लास्टच्या दोघांमधनं काढून घ्यायचं हे बघा. या प्रकारे आपल्याला प्रत्येक एक फूल असं जोडत जायचं आहे बघा. वरच्या साईडने एकदा सुई टाकली, सुईला लपेटलो पुढच्या साईडला खांबावरती बघा. या प्रकारे एक फूल आपलं जोडलं गेलं बघा या प्रकारे. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आणि सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचे बघा या प्रकारे. त्यानंतर 2 साखळ्या आणि पुढच्या स्टिचमध्ये ट्रिपल खांब करायचे आपल्याला. बघा, ह्या 3 पाकळ्या झाल्यात. अजून 3 पाकळ्या करून घेऊ आपण बघा. या प्रकारे बनवून झालेलं आहे. त्यानंतर ते स्लिप स्टिचने जॉईन केलं. त्यानंतर एक साखळी घ्यायची, धागा कट करून घेणार आहेत आपण बघा. या प्रकारे एक्स्ट्राचा धागा इथे हाईट करून घ्यायचा आहे.
बघा या प्रकारे बघा हे जॉईन केलेलं कसं व्यवस्थित दिसते. त्यानंतर बघा आपण तिसरे पण सेम याच प्रकारे आपल्याला असं जॉईन करत जायचं आहे. बघा आपण ही तिसरी बनवतोय. दोन साखळ्या बनवल्या. त्यानंतर पुढच्या खांबावरती आपल्याला 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे. बघा 2 झाले. पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला तिसरा ट्रिपल खांब बनवून घ्यायचा आहे. हा तिसरा ट्रिपल खांब झाला. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्यात. बघा सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्यात. बघा 1 2 साखळ्यानंतर आता आपल्याला जिथे जोडायचे ते त्या साईडने घ्यायचं. बघा या प्रकारे मी अजून एकदा दाखवते तुम्हाला. या प्रकारे असं फुल पकडायचं. बरोबर खांबाच्या वरच्या साईडला जी साखळी तिथून सुईला एकदा घालायचं. त्यानंतर धाग्याला लपटवायचं. जिथे आपल्याला खांब करायचे तिथे एकदा सुई घालायची. बघा या प्रकारे 2 मधनं काढून घ्यायचं आहे सुईला. बघा या प्रकारे तुम्हाला जर असं नाही जमलं तर एक एक फुलाची डिझाईन बनवून तुम्ही फुलं शिवू पण शकता ते एकमेकाला, किंवा या प्रकारे जॉईन पण करू शकता ते. बघा त्यानंतर 3 साखळ्या करायच्या, 2 साखळ्या करायच्या आणि स्टिच इथे स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचे. बघा या प्रकारे. बघा याच प्रकारे आपण सगळी फुलं जॉईन करून घ्यायचं. तर बघा आपण या प्रकारे ही सगळी फुलं बघा जोडून घेतलेली आहेत. त्यानंतर बघा आता आपल्याला कडेचं या प्रकारे बनवायचे बांधण्यासाठी. तर बघा इथे आल्यानंतर हे बघा जी साखळी इथे या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायची आपल्याला. बघा इथं मधल्या खांबावरती आल्यावरती या प्रकारे असं फिरून घ्यायचं आणि एक साखळी घ्यायची. बघा एक साखळी घेतल्यानंतर अजून वरती एक साखळी, 2 साखळी घ्यायची. त्यानंतर बघा इथे आपल्याला डबल खांब करायचे. तर बघा या प्रकारे घेऊन फुलाच्या वरतीच बरोबर आपल्याला डबल खांब करून घ्यायचे. बघा या प्रकारे हा डबल खांब करून घ्यायचा आहे. परत पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. परत जिथे आपण डबल खांब केलेला त्याच्याच वरती बघा जी साखळी असती त्या साखळीवरती आपल्याला डबल खांब करून घ्यायचं आहे. बघा त्यानंतर परत 2 साखळ्या घ्यायच्यात. परत डबल खांब, खांबाच्या वरती खांब आला पाहिजे. बघा परत 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर परत खांबाच्या वरती एक डबल खांब करून घ्यायचे. बघा या प्रकारे आपल्याला पाहिजे तेवढी लांब आपण नॉट बनवू शकतो. पाडण्यासाठी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही बनवू शकता ते. बघा या प्रकारे दिसेल. बघा 2 साखळ्या घ्यायच्या.
2 साखळ्या घ्यायच्या, त्यानंतर खांबाच्या वरती खांब करून घ्यायचं आहे, डबल खांब करून घेतो आपण हे बघा. या प्रकारे आपण लास्टपर्यंत बनवून घेऊया. तर बघा या प्रकारे बनवून झालेले. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या बघा. 2 साखळ्यानंतर आपल्याला डबल खांबसाठी बघा सुई घ्यायची, त्यानंतर पहिलं फक्त दोघांमधनं काढून घ्यायचे, त्यानंतर अजून एक डबल खांबसाठी घ्यायचे, पहिल्या दोघांमधनं काढून घ्यायचे, दुसरा डबल खांबसाठी घ्यायचे, त्यानंतर पहिल्या दोघांमधनं काढून घ्यायचे, तिसऱ्या डबल खांबसाठी घ्यायचे, त्यानंतर पहिल्या दोघांमधनं काढून घ्यायचे, पाचव्या डबल खांबसाठी घ्यायचे, पहिल्या दोघांमधनं काढून घ्यायचे बघा. 5 वेळा झाल्यानंतर सगळ्यांमधनं एकदाच काढायचे आणि बघा त्यानंतर आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आणि इथे स्लिप स्टिचने जॉईन करायचे लास्टला बघा. बघा या प्रकारे दिसेल हे. त्यानंतर धागा कट करून घ्यायचा बघा आणि हा धागा आहे हा इथे टाईट करून घ्यायचा आहे. तर बघा ह्या साईडला जसं बनवलं तसं आपण ह्या साईडला पण बनवून घेऊया. तर बघा या प्रकारे आपला हा हेअरबँड पण बनवून झालेला आहे बघा, किती सुंदर दिसते. दोन्ही पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता ते. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.